आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। द्वारकाधीश, मी तर आधीपासूनच तुमची नित्यरमणा आहे। मला चिरतारुण्याची काय आवश्यकता आहे? तरी सुद्धा तुम्ही देवलोकातून येतेवेळी आठवणीने माझ्यासाठी ही भेट आणली। त्यासाठी मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन तुम्ही दिलेली ही भेट स्वीकारते आहे। परंतु एक गोष्ट सांगा मला द्वारकाधीश, की माझ्याजवळ हे पारिजातकाचं फूल पाहून माझ्या धाकट्या बहिणीची सत्यभामाची काय प्रतिक्रिया असेल याचा कधी विचार केलाय? त्यांनी रुक्मिणीला तर एकच फूल दिलंय आणि मी त्यांच्याकडून पारिजातकाचा वृक्षच पृथ्वीवर मागवून घेईन। हे मी काय ऐकतो आहे सत्यभामा? तुला पारिजातकाचा वृक्ष हवा आहे? हो, पारिजातकाचा वृक्ष हवा आहे। परंतु पारिजातकाचा वृक्ष तर देवलोकीच्या नंदनवनात आहे सत्यभामा। सत्यभामा, मला तुला प्रसन्न पाहायचं आहे आणि तुला प्रसन्न करण्यासाठी मी काहीही करू शकतो। परंतु काही एक नकोय। मी तुम्हाला बाकी काही करायला सांगत नाहीये। मी केवळ इतकंच सांगते की माझ्यासाठी तुम्ही पारिजातकाचा वृक्ष घेऊन यावा, बस। तुमच्या या गोड हसण्याचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही। मी तुमच्या गोड गोड बोलण्यात फसणार नाहीये। आता मला कळून चुकले की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे। अन्याय? मी तुझ्यावर अन्याय केला आहे सत्यभामा? हो द्वारकाधीश, हो। तुम्ही माझ्याशी अन्यायानेच नाही, छळ कपटाने देखील वागलात। छळ कपट? आणि ते पण तुझ्या बरोबर? हे बघा वासुदेव, मला अजून जास्त चिडवू नका, नाहीतर रागाच्या भरात मी उलट सुलट बोलून बसेन। मला ठाऊक आहे की तू रागावलेली आहेस। तुझा राग शांत करण्यासाठीच तर मी तुझ्याशी बोलायला आलो आहे आणि तुला समजवायला देखील। मला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका। मला सगळं काही समजले। तुम्ही पण
आणि तुमचं खोटं प्रेम पण. याचा अर्थ तर असा झाला की तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. विश्वास आहे म्हणून तर तुम्ही माझ्या विश्वासाचा घात केला आहे. विश्वासघात केला आहे? अच्छा, तर तू मला हे सांग की तुला हे सर्व ज्ञान कोणी दिलं आहे महाराणी? मी तर सदैव धर्माचंच पालन केलं आहे आणि तू माझी धर्मपत्नी आहेस. मग तुझ्याबरोबर मी अधर्माने कसा वागू शकतो? तुम्ही वाक्चातुर्याने मला नाही बहकवू शकत. बोलता बोलता दुसऱ्याला प्रभावित करण्याच्या कलेमध्ये तुमचा अगदीच हातखंड आहे. परंतु तुमच्या या सगळ्या बोलण्यात येऊन मी माझा हट्ट कदापि सोडणार नाही. इतकं लक्षात ठेवा द्वारकाधीश. ठीक आहे, पण मग आता सांग की मला करायचं तरी काय आहे? हेच की पारिजातकाचा वृक्ष आणून द्या मला आणि केवळ मलाच भेट द्यावा लागेल तुम्हाला. देवलोकात तर तुम्ही मला ते फूल भेट दिलं नव्हतं आणि फूल चोरून आणून इथे रुक्मिणीताईंना भेट म्हणून दिलं. याचा अर्थ असाच झाला ना की तुमचं रुक्मिणीताईंवरच अधिक प्रेम आहे. हा तुझा भ्रम आहे सत्यभामा. हा भ्रम नाहीये द्वारकाधीश. आता माझे डोळे उघडले. मीच खुळचट होते जी नेहमी असा विचार करायचे की मीच वासुदेवांच्या सर्वात जवळची आहे. मीच असा विचार करायचे की जितकं माझं वासुदेवांवर प्रेम आहे दुसरं कोणाचंच असू शकत नाही. परंतु सत्यभामा, परंतु काही नाही वासुदेव. स्त्री ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करते त्याच्या प्रेमात वाटेकरी नाही सहन करू शकत. जर तिला वाटलं की तिचा प्रेमी तिच्या प्रेमाला पूर्ण प्रतिसाद देत नाहीये तर तिच्या प्रेमाचा अपमान तर होणारच ना द्वारकाधीश. तिचा मान कुठे राहिला मग? असं काही नाहीये सत्यभामा. कसं नाहीये म्हणताय द्वारकाधीश? मी अभिमानाने सर्वांना सांगायचे की मीच वासुदेवांची प्रिय पत्नी आहे. त्यामुळे ते मला त्यांच्या बरोबर युद्धावर घेऊन गेले आणि आज या महालाच्या भिंती, या खिडक्या, ही सगळे ऐशो आरामाची साधने माझी थट्टा करतायत, माझ्यावर हसतायत आणि जणू म्हणतायत की मी वासुदेवांची प्रिया नाहीये. मी वासुदेवांची प्रिया नाहीये. मी वासुदेवांची प्रिया नाहीये. परंतु सत्यभामा, तू तर मला अतिशय प्रिय आहेस. नाही, हे असत्य आहे. हे सत्य नाहीये वासुदेव. मी कधीही असत्य बोललो नाहीये सत्यभामा. वास्तविकता काय आहे या बाबतीत तर तू कधी विचारच केलेला नाहीस. वास्तविकता हीच आहे की ताईच्या कल्याणार्थ तुम्ही पारिजातकाचं फूल त्यांना दिलं, मला नाही. नाही, वास्तविकता तर ही आहे की तू देवलोकात पारिजातकाचं दर्शन घेतलं होतंस, त्याची फुलं देखील पाहिली होतीस आणि त्याच्या सुगंधाशी सुद्धा परिचित होतीस. परंतु रुक्मिणीने तर पारिजातक वृक्ष बघितला देखील नव्हता. ती तर देवलोकाच्या वातावरणाशी देखील अपरिचित आहे. त्यामुळे जेव्हा देवराज इंद्रांनी मला ते फूल दिलं तेव्हा मी विचार केला की तिला देखील तुझ्यासारख्या सद्भाग्याची अनुभूती मिळावी जी तुला देवलोकात असताना प्राप्त झाली होती. यात तुझ्या अकल्याणाचा हेतू कुठे आला? यामध्ये तुला जर तुझा अपमान झाल्यासारखा वाटतो तर मी तुझ्यासाठी देवलोकातून पारिजातकाची सर्व फुलं आणून तुला देऊ शकतो. आता मला पारिजातकाची फुले नको आहे. मला पारिजातकाचा वृक्ष हवा आहे. वासुदेव, जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर मला पारिजातकाचा वृक्ष आणून द्या. मी त्याच्या सावलीत बसून पुण्यक व्रत करण्याचा संकल्प केला आहे. अन्यथा मला आज्ञा द्या. मी तपश्चर्येसाठी जाऊ इच्छिते. जर तू पुण्यक व्रत करण्याचा संकल्प केलाच असशील तर निसंदेह मी देवलोकातून पारिजातकाचा वृक्ष आणून
तुझ्या घराच्या उद्यानात पुनर्रोपित करून देतो. आता तरी प्रसन्न आहेस ना सत्यभामा? खरंच खरंच तुम्ही माझ्यासाठी हा पारिजातकाचा वृक्ष आणाल? निसंदेह. 11-12. नारायण नारायण. प्रभू, तुमची लीला तर अगदीच वेगळी आहे. देवी सत्यभामांना चिर तारुण्याचं वरदान मिळवून देऊन तुम्ही त्यांच्या अहंकाराला चांगलंच खतपाणी घातलं आणि आता तुम्हीच त्यांच्याकरता पारिजात घेऊन येण्याची योजना बनवतात. तसं पाहिलं तर योग्यच आहे. देवराज इंद्राचा अहंकार देखील तर समाप्त करायचा आहे. त्यांनी देखील तर भगवान शंकरांना पारिजात देण्यास नकार दिला होता. त्यांना या उद्दामपणाची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे. प्रभू वा, प्रभू वा, कशी लीला रचली आहे. एक दगड पण पक्षी मात्र 2. नारायण नारायण. सत्यभामा, मी याच क्षणी देवराज इंद्रांना संदेश पाठवतो. परंतु कुणाच्या हस्ते? मुनिवर्य नारदजींच्या हस्ते. अजून कुणाच्या हस्ते? नारायण 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 नारायण. प्रणाम मुनिवर्य. सौभाग्यवती भव. तुम्ही दोघांनी माझं का बरं स्मरण केलं आहे? देवर्षी, देवी सत्यभामा पारिजात वृक्षाच्या छायेमध्ये पुण्यक व्रताचं अनुष्ठान करू इच्छितात. त्यामुळे तुम्हाला देवलोकात जाऊन माझ्या वतीने ही विनंती देवराज इंद्रांना करावी लागेल की त्यांनी पारिजातकाच्या वृक्षाचं सत्यभामांच्या घराच्या अंगणात रोपण करावं. प्रभू, परंतु मला शंका आहे. देवराज तुमच्या विनंतीचा स्वीकार नाही करायचे. का नाही? ते लोकपाल आहेत आणि मी लोककल्याणाकरताच तर त्यांच्याकडे एका वृक्षाची मागणी करतो आहे. ते तर ठीक आहे प्रभू, परंतु देवराजांनी भगवान शंकरांना देखील तो वृक्ष देण्यास मागे एकदा नकार दिला होता. त्यांनी देखील माता पार्वतींच्या पुण्यव्रतासाठी पारिजातकाची मागणी केली होती. हा, भगवान, काय देवलोकातल्या वस्तूंना पृथ्वीलोकात आणणं उचित होईल? काय तुम्ही क्षीरसागरला पृथ्वीलोकात आणायचा विचार तरी करू शकता? काय हे सृष्टीच्या नियमांविरुद्ध नसेल का भगवान? देवर्षी, तुमचं म्हणणं देखील उचित आहे. परंतु मी तर देवी सत्यभामांना पारिजातक वृक्ष पृथ्वीवर आणण्याचं वचन दिलं आहे. आता हे देखील शक्य नाही की माझं दिलेलं वचन खोटं ठरावं. जर तसं झालं तर विश्वातून सत्याचा नाश होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही इंद्राकडे जाऊन माझा संदेश द्याच. जशी आज्ञा प्रभू. नारायण नारायण. स्वागत आहे देवर्षी, स्वागत आहे. यावं यावं. सांगा, त्रैलोक्यात सर्व कुशल तर आहे ना? कुशल तर आहे, परंतु आज मी तुमच्याकडे एक अत्यावश्यक संदेश घेऊन आलो आहे. अनुमती असेल तर सांगू? अवश्य मुनिवर, अवश्य. द्वारकाधीश श्रीकृष्णांनी तुम्हाला एक निवेदन केलं आहे की ते त्यांच्या सहचारिणी देवी सत्यभामांच्या पुण्यव्रताच्या सुफळपूर्तीसाठी तुमच्याकडून पारिजात वृक्षाची अपेक्षा करत आहेत. बस हाच संदेश घेऊन मी आपल्याकडे आलो आहे देवेंद्रजी. मृत्यूलोकात पारिजातकाची इच्छा? हो, श्रीकृष्णांचं तर हेच मागणं आहे. तर मग त्यांना हे माहीत नाही काय की ते या क्षणी मनुष्य योनीत आहेत आणि पृथ्वीवर निवास करत आहेत? देवलोकाला अमरत्व देणाऱ्या पारिजातकाला मी पृथ्वीवर कसं काय पाठवू शकेन? परंतु देवेंद्र, श्रीकृष्णांनी तर देवी सत्यभामांना याचं वचन दिलं आहे. वचन दिलं असेल, परंतु हे सर्व तर सृष्टीच्या नियमांविरुद्ध आहे.
स्वतः ब्रह्माजींनी पारिजातकाला स्वर्गलोकात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जर पारिजात पृथ्वीवर गेला तर भूलोक आणि स्वर्गलोकात फरकच काय राहील? मृत्यूलोकात देवता बनण्याची मग इच्छा तरी कोण करणार? जे चांगलं कर्म करतात त्या देवलोकात निवास करण्याचं सुख मिळतं. जर मानव पृथ्वीवरच स्वर्ग सुखाचा उपभोग घेऊ लागले तर आम्हा देवतांना नैवेद्य कसे काय मिळणार? आपली तर गरजच संपून जाईल मुनिवर्य. देवेंद्र, ज्यांना तुम्ही मृत्यूलोकाचे वासी समजून पारिजात देण्यास नकार देत आहात ते साक्षात श्री विष्णू आहेत. जगातले समस्त यज्ञ विष्णूंचीच स्वरूपे आहेत. त्यांनीच वराह अवतार घेऊन पृथ्वी लोकाचं रक्षण केलं आहे. वामन अवतार घेऊन त्रैलोक्यावर अधिकार गाजवला आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जी काही रत्ने मिळाली होती ती स्वतः विष्णूंनीच तर देवलोकाला दान म्हणून दिली होती. आणि या क्षणी ते पृथ्वी लोकात धर्माच्या स्थापनेसाठीच तर गेले आहेत. मग अजूनही तुम्ही त्यांना पारिजात देणार नाही? नारायण नारायण. नाही मुनिवर्य, नाही. जर द्वारकाधीशांची इच्छा असेल तर स्वर्गलोकीची सर्व आभूषणं, वस्त्र, रत्न त्यांच्या उपभोगासाठी मागू शकतात, परंतु पारिजात नाही. पारिजात तर स्वर्गाची शोभा आहे. पारिजात तर स्वर्गलोकीचा आत्मा आहे. त्यामुळे मी पारिजात देण्यासाठी स्पष्ट नकार देतो आहे. हाच निरोप द्वारकाधीशांना तुम्ही माझ्या वतीने द्यावा. जशी तुमची इच्छा देवेंद्र. नारायण 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 नारायण. बोला मुनिराज, काय म्हणाले देवराज इंद्र? पारिजात पृथ्वीवर येतोय ना? नाही प्रभू, देवराज इंद्रांनी तर पारिजात पृथ्वीवर पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काय? स्पष्ट नकार दिला? हो. देवराज स्वर्गलोकीची वस्त्रे, रत्ने, आभूषणे सर्व काही तुम्हाला देण्यास तयार आहेत, परंतु पारिजातकाचा पुरुष नाही. अच्छा, म्हणजे देवेंद्र यांना विसर पडलाय की स्वर्ग लोकाच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी मी माझा धर्म समजून नरकासुरापासून देवलोकांचं रक्षण केलं होतं. आणि ते हे सुद्धा विसरलेत की देवमाता अदितींची कर्णकुंडलं मीच तर परत आणली होती. आणि आता ते पारिजात देण्यासाठी नकार देत आहेत. आता तर मी पारिजात त्यांच्याकडून घेतल्याशिवाय राहणारच नाही. मग त्यासाठी मला देवराज इंद्रांशी युद्ध करावं लागलं तरी चालेल. युद्ध युद्ध म्हणजे आता द्वारकाधीश मला युद्ध करण्याचं आव्हान देत आहेत. जर तसं असेल तर आम्ही पारिजातकाच्या रक्षणासाठी युद्धास देखील तयार आहोत. ठीक आहे देवर्षी. जर देवेंद्र युद्धासाठी तयार असतील तर युद्ध अवश्य होईल.
हे पारिजात, मला तुम्हाला घेऊन पृथ्वीलोकात जायचं आहे. तुम्ही माझ्यासह चलण्याची कृपा करावी. थांबा द्वारकाधीश. पारिजात देवलोकीची संपत्ती आहे आणि मी या संपत्तीचा रक्षक आहे. माझ्या आज्ञेशिवाय तुम्ही हा घेऊन नाही जाऊ शकत. तुमच्या आज्ञेसाठीच तर मी देवर्षी नारदांना तुमच्याकडे पाठवलं होतं, परंतु मी सहमती तर दिली नव्हती द्वारकाधीश. म्हणूनच तर मी स्वतः पारिजातकाला घेऊन जायला आलो आहे. म्हणजे आता मानवांना हा अधिकार मिळाला आहे की ते त्यांच्या इच्छापूर्तीसाठी देवतांवर सुद्धा आक्रमण करतील आणि देवतांच्या अनुमतीशिवायच नंदनवनात प्रवेश करतील. आपल्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी केलं गेलेलं आचरण कोणत्याही सीमेचं उल्लंघन नाही समजलं जात देवेंद्र. उलट आपल्या लक्ष्याची प्राप्तीच यशाचं कारण बनते आणि मी हेच करतो आहे. जर मी याला वैयक्तिक अट्टहास म्हटलं तर मग तुम्ही देखील माझ्या पहिल्या विनयशील प्रार्थनेचा तिरस्कार करून तुमच्या वैयक्तिक अट्टहासाचा परिचय दिला नव्हता देवराज. परंतु ते माझं कर्तव्य होतं आणि मला इंद्रपद त्याकरताच मिळालं आहे की मी देवलोकीच्या संपत्तीचं रक्षण करू शकेन. बस म्हणूनच मी देवतांच्या हक्कांच्या रक्षणासाठी पारिजातकाला पृथ्वीवर पाठवण्यास नकार दिला होता. तुम्हाला माझं प्रयोजन ठाऊक असताना देखील नकार दिला. त्यामुळे आता मी पारिजात घेऊन जातो आहे. तर मग तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल द्वारकाधीश.
द्वारकाधीश, पृथ्वीवर संध्या वंदनाची वेळ झाली आहे. युद्धनीतीनुसार आता तुमच्या विश्रामाची वेळ आहे. उद्या सकाळी परत युद्ध सुरू होईल. माझा आग्रह आहे की तुम्ही देवलोकातच माझ्या महालात विश्रांती घ्यावी. नाही देवराज, या क्षणी आपण दोघं युद्धाच्या दीक्षेत आहोत आणि नीतीनुसार मी तुमच्या आश्रयाला नाही येऊ शकत. आणि त्यातून आज तर शिवरात्री आहे. भगवान शिवांच्या आराधनेचा काळ आहे. त्यामुळे मी आता परियात्र पर्वतावर जाऊन विधिपूर्वक शिवरात्रीची पूजा करणार आहे. जशी तुमची इच्छा प्रभू. हे देवाधिदेव महादेव, आज शिवरात्री आहे आणि माझ्या मनात तुमच्या दर्शनाची अतिशय तीव्र इच्छा आहे. कृपया मला तुम्ही दर्शन द्यावं. हे पतित पावन गंगा, आज महाशिवरात्री आहे आणि मी द्वारकेपासून दूर युद्धाच्या दीक्षेत आहे. आज शंकर महादेवांच्या आराधनेची रात्र आहे आणि मला त्यांची पूजा करायची आहे. हे त्रिशूल पाणींच्या जटांमध्ये विहरणाऱ्या गंगे, मी तुम्हाला आवाहन करतो आहे. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. यन्निर्मिताङ्कर्ह्यपि कर्म पर्वणि मायां जनोऽयं गुणसर्गमोहितः न वेदनिस्तारणयोगविद्या
तस्मै नमस्ते विलयोदयात्मने। मंदारमाला कलितालकायै कपालमालाङ्कितकन्धराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय। अम्भोधर श्यामलकुन्तलायै तडित्प्रभाताम्रजटाधराय निरीश्वरायै निखिलेश्वराय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय। प्रपञ्चसृष्ट्युन्मुखलास्यकायै समस्तसंहारकताण्डवाय जगज्जनन्यै जगदेकपित्रे नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय। शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय 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 नमः शिवाय ॐ नमः शिवाय। वासुदेव, मी प्रसन्न झालो आहे। तुम्ही माझ्या प्रिय स्तोत्राने माझा आवाहन केलं आहे। ज्या पर्वतावर स्वतः भगवान वासुदेवांनी माझी आराधना केली आहे त्या पर्वतावर माझं रूप बिल्वेश्वर या नावाने ओळखलं जाईल। तुम्ही ज्या स्तोत्राने माझं आवाहन केलं आहे, भविष्यात जो कोणी हे स्तोत्र म्हणून माझी पूजा करेल त्याच्यावर मी प्रसन्न राहीन, आणि जो या जलधारांमध्ये स्नान करेल त्याला गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होईल। बोला प्रभू, माझ्यासाठी काय सेवा आहे? भगवन, तुम्ही तर माझे इष्टदेव आहात। तुमच्याकडून सेवा नाही, मला आशीर्वाद हवा आहे। स्वतःला दुय्यम मानून दुसऱ्यांना सन्मान देता तुम्ही, हेच तुमच्या मनाच्या औदार्याची ओळख आहे। समस्त सृष्टीचे पालनहार असून सुद्धा तुम्ही स्वतःला नगण्य समजता। त्रैलोक्याचे स्वामी असून देखील एका याचकाप्रमाणे तुम्ही विनम्र आहात। हाच तुमच्या महानतेचा परिचय आहे। त्यामुळे विजय तर तुमचाच होणार, परंतु काय देवाधिदेव? हेच की मी तुमचं आणि देवराज इंद्राचं युद्ध पाहतो आहे। तुम्ही इंद्रांवर घातक वार नाही करत आहात। मला तर असं वाटतं आहे की तुम्ही त्यांचं रक्षण करत आहात वासुदेव। हो महादेव, माझा उद्देश
इंद्रांचा पराभव करणं नाहीये. मी केवळ त्यांच्या अहंकाराचा नाश करू इच्छितो. मी याआधी देखील गोवर्धन पर्वतावर त्यांचा हा अहंकार नष्ट केला होता. तरी देखील त्यांनी तुम्हाला सुद्धा पारिजात द्यायला नकार दिला होता, ज्या कारणाने तुम्हाला भगवती पार्वतींकरता स्वतः एक पारिजात वनाची निर्मिती करावी लागली. यावेळी ते मला सुद्धा पारिजात द्यायला नकार देत आहेत आणि स्वतःला एका सर्वोच्च सत्तेच्या रूपात पाहत आहेत. बस, मी त्यांचा हाच अहंकार मोडून पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीलोकी घेऊन जाऊ इच्छितो. त्याकरताच आशीर्वाद द्यावा. अवश्य. उद्या तुम्ही पारिजातकासह पृथ्वीलोक जाल वासुदेव. इंद्र आणि श्रीकृष्ण दुसऱ्या दिवशी पुनश्च एकदा एकमेकांसमोर उभे राहिले. अर्थात परिस्थिती किंवा युद्धाच्या डावपेचात काहीही फरक पडला नव्हता. आजही श्रीकृष्ण इंद्रांवर घातक प्रहार करत नव्हते, परंतु इंद्र आज इरेला पेटले होते. काहीही करून पारिजातक श्रीकृष्णांना द्यायचा नाही या निश्चयावर ठाम असल्याने त्यांची युद्धशैली हळूहळू बदलू लागली होती. प्रहार घातक होत चालले होते. सरते शेवटी वासुदेवांसमोर आपला काहीही टिकाव लागत नाही हे पाहून इंद्रांनी त्यांचं प्रमुख व अंतिम अस्त्र बाहेर काढलं. वज्र. अर्थात श्रीकृष्णांसमोर वज्र हे टिकू शकत नव्हतं. पण आता मात्र युद्धाला निर्णायक बळण द्यायची वेळ आली होती. इंद्रांच्या अहंकाराचा बिमोड करण्याची वेळ आली होती. त्यासाठी श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राला आवाहन केलं.
पुत्र कृष्ण, हे काय करतोयस? थांब तिथेच सुदर्शन. प्रणाम देवमाता. तुझ्याच भावाला संपवून टाकायला निघालास? तुला आठवण करून द्यायची आवश्यकता आहे का की वामन अवतारावेळी मीच तुला जन्म दिला होता? अरे, इंद्राच्या पराभवाने तर इंद्रपदाचा सन्मानच नष्ट होऊन जाईल. कृष्णा, हे युद्ध थांबव बरं. जशी आज्ञा देवमाता. मी तुला पारिजातकाचा वृक्ष प्रदान करते आहे, परंतु याचा नियम असा असेल की ज्या क्षणी सत्यभामेचं पुण्यव्रत पूर्ण होईल, पारिजात देवलोकात परत येईल. तुमची आज्ञा शिरोधार्य आहे देवमाता. मला क्षमा करा द्वारकाधीश. क्षमा करा, क्षमा करा प्रभू. घ्या देवराज, मी तुमचं वज्र परत करतो आहे. कृष्णा